पुढची मॅच आता मैदानामध्ये आपण पाहतोय फुरसुंगी विरुद्ध क्रियान स्पोर्ट्स हा सामना यानंतरचा सुरू होईल. मी आमंत्रित करतोय शैलेश नेवगडे सरांना. चला मॅचला इथे सुरुवात देखील होते. आजच्या दिवसातील शेवटची मॅच दोन्ही टीमने 2-2 मॅच गमावलेले आहेत, परंतु ही लढाई ही प्रतिष्ठेची आहे की आल्यानंतर एकतरी मॅच जिंकायची. जे काही चुका दोन्ही टीमांनी केल्या आहेत, परंतु ती चूक सुधारण्याची वेळ आता इथे आली आहे. वाह, चांगला स्विच हिट आणि स्विच हिटचा प्रयत्न, उलटा पुलटा खेळलेला फटका आणि बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. प्रयत्न चांगला केला आणि त्या प्रयत्नामध्ये मिळालेले यश देखील महत्त्वाचं आहे. या 6 धावेने धावसंख्येची सुरुवात, म्हणजे जो अवांतर धाव आहे त्याच्यानंतर आलेला हा षटकार. सुरुवात तर चांगली केली आहे षटकाराने. हॅलो, प्रेझेंटेशन बॉक्समधून मी तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक असं स्वागत करेल. उद्या या स्पर्धेमध्ये सुपर 8च्या आणि सेमीफायनलच्या काही लढती आपण संपन्न करणार आहोत आणि त्याविषयीची माहिती तुमच्यापर्यंत इथे पोहोचवली जाते. अमरदादा खेडेकर सचिन 11 हे पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेले 2 संघ आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये बिनवत डेव्हलपर्स आणि RD वॉरियर्स हे 2 संघ क्वालिफाय झालेत सुपर 8साठी. त्यानंतर प्रतीक दादा, गणेश दादा हे टीम क्वालिफाय झाली तिसऱ्या दिवसामध्ये. तर ग्रुपमध्ये सेकंड नंबरमध्ये आपण पाहिलं तर बंधुत्व 11 हा संघ क्वालिफाय झाला. तर चौथ्या दिवसा म्हणजे आजच्या दिवसामध्ये आज जर आपण पाहिलं तर मल्हार्स वॉरियर्स या संघाने टॉप टेबलमध्ये 1 नंबर पटकावला. तर दुसऱ्या ठिकाणी छावा प्रतिष्ठान, असे 8 संघ इथे क्वालिफाय झालेले आहेत. उद्या सुपर 8च्या मॅचेस आहेत, त्या दुपारी बरोबर 1 वाजल्यापासून या मैदानामध्ये सुरू होतील. पहिली मॅच पहिल्या दिवसातील विजेता त्यांची मॅच तिसऱ्या दिवसातील सेकंड नंबरच्या टीम बरोबर खेळवली जाईल. म्हणजे A ग्रुप विरुद्ध C ग्रुप, B ग्रुप विरुद्ध D ग्रुप, टेबल टॉपर विरुद्ध दुसऱ्या ग्रुपचा लूजर असे मॅच खेळवल्या जातील. आणि उद्याचं शेड्यूल म्हणजे मी तुम्हाला प्रामुख्याने या गोष्टीची माहिती देतोय की ज्या सुपर 8ला 8 टीम आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण वेगळं शेड्यूल करणार आहोत. या सुपर 8मध्ये जे संघ विजेते होतील, जे 4 संघ जिंकणार आहेत, जे 4 संघ पराभूत होतील ते स्पर्धेच्या बाहेर पडतील. परंतु जे सेमीफायनलमध्ये दाखल होणार आहेत, प्रामुख्याने या गोष्टीकडे लक्ष द्या, 4 टीमचा रन रेट आपण 1, 2, 3, 4 या क्रमाने इथे लिहून ठेवणार आहे. म्हणजे जी टीम या 4 मॅचमधून जी टीम टॉपला असेल, त्यानंतर सेकंड, त्यानंतर थर्ड, त्यानंतर फोर्थ, तर आपण फायनल किंवा सेमीफायनल जो फॉर्मॅट आहे तो IPL फॉर्मॅटनुसार करणार आहोत. म्हणजे ज्या टॉपच्या 2 टीम आहेत त्यामध्ये पहिली सेमीफायनल होईल, त्यामध्ये जो संघ जिंकेल तो डायरेक्ट मेगा फायनलमध्ये दाखल होईल. त्यानंतर एलिमिनेटर जो तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती जी टीम आहे त्यांच्यामध्ये ती मॅच खेळवली जाईल. जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये हरलेल्या टीमबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी लढत देईल आणि त्यांच्यामध्ये जो संघ जिंकेल तो मेगा फायनलमध्ये दाखल होईल. आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी वेगळी कुठलीही मॅच खेळवणार नाही आहे. कारण जे त्यांच्या मेहनतीने पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरती संघ विराजमान होतील त्या संघांसाठी एक नामी संधी आपण तिथे ठेवलेली आहे. म्हणजे स्पर्धेमध्ये अजून उत्सुकता वाढवण्यासाठी आयोजन कमिटीने घेतलेला हा निर्णय आहे.
तुम्हाला या गोष्टीची माहिती पूर्णपणे दिली जाते. सेमीफायनल कशा पद्धतीने खेळवल्या जातील, IPL फॉर्मॅटनुसार आपण तो फॉर्मॅट राबवणार आहोत. पहिल्या 2 टीमांमध्ये डायरेक्ट सेमीफायनल, त्यानंतर तिसऱ्या चौथ्या क्रमांकामध्ये एलिमिनेटर, त्यामध्ये विजेता संघ पहिल्या सेमीफायनलमधील पराभूत संघाबरोबर खेळेल आणि त्यांच्यामध्ये जो संघ जिंकेल तो मेगा फायनलमध्ये दाखल होईल. याच अनुषंगाने उद्या तब्बल 9 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे ठीक 12 वाजताचं रिपोर्टिंग आहे. आपण 12 ते 12:30 पर्यंत मॅचला आणि उद्या पहिल्या दिवसाला सुरुवात करणार आहोत. आणि पहिलीच मॅच आपल्या भेटीला येईल अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधामध्ये इथे बंधुत्व 11 या 2 संघांमध्ये पहिली मॅच इथे खेळवली जाणार आहे. बरोबर 12:30 वाजता पहिला चेंडू पडेल. 12 वाजता टीमला इथे आमंत्रित केलं जाईल. 12 वाजता पूर्ण टीम स्क्वॉड घेऊन इथे हजर राहील. 12:30 वाजता पहिला चेंडू पडेल. या उद्याच्या दिवसाचे शेड्यूल आपल्यापर्यंत येत आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया आजच्या दिवसातील शेवटच्या लढतीकडे आणि शेवटच्या लढतीमध्ये नक्की कोण या सन्मानाची लढाई जिंकेल. एका बाजूने आपण फुरसुंगीची टीम पाहतोय तर दुसऱ्या बाजूने देखील एक चांगलं युद्ध मैदानामध्ये जे जुंपलं जाईल आणि त्या युद्धाकडे आपण वळतोय. O2 कॉम्बॉक्स मी सर्वांचं स्वागत करेल. तोपर्यंत धन्यवाद. चला आपण सुरू असलेल्या लढतीकडे जातोय जी सन्मानाची लढाई आहे. फुरसुंगी 11 या संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. खऱ्या अर्थाने ज्या वेळेस टीमची बांधणी करण्यात आली त्यावेळेस फुरसुंगी 11 या संघाकडे सर्वोत्तम गोलंदाज असल्याची चर्चा झाली. परंतु आज बॅटरने देखील काहीशी खराब कामगिरी केली आणि दुसऱ्या मॅच मध्ये ज्या वेळेस संधी होती ती मात्र गोलंदाजांनी गमावली. म्हणजे आजचा दिवस हा फुरसुंगी 11 संघासाठी काहीसा अनलकी ठरलाय. परंतु ही सन्मानाची लढाई जिंकून दिवसाचा शेवट त्यांना अप्रतिमरित्या करावा लागेल. धावसंख्या इथे आपण पाहतोय 20 धावा झाल्यात. 21 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक सुरू आहे. आर्यन आणि त्याचबरोबर आदित्य ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती विवेक. हा चेंडू देखील सुरेखरित्या अगदी टोक क्रशिंग यॉर्करचा इथे वापर केला आहे. म्हणजे बॅटरला इथे चेंडू समजू देखील दिला जात नाहीये. सरळ चेंडू अजिंक्य यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. हा चेंडू देखील शफल झाले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या समोरून घेतलेलं बळण. षटकाची इथे समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. 3 बॅटर इथे बाद आहेत आणि लगेच इथे पंचांनी कळवलंय की चौथं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं आहे आणि त्याचा सिग्नल आपल्यापर्यंत केला जातोय. आता या षटकामध्ये तुम्हाला बॅटिंग ही करावीच लागेल. या षटकामध्ये तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. एक सन्मानात्मक धावसंख्येला इथे उभा करण्यामध्ये बॅटरला काहीतरी करावं लागेल. धावसंख्या आपण पाहतो इथे अवांतर धावेने वाढवली जाते. धावसंख्या 22. 3 गाड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक जे मैदानामध्ये चौथं षटक सुरू आहे. हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या दिशेने मार्गस्थ होतोय. लेब्रेक पद्धतीचा चेंडू आहे. प्रत्येक गोलंदाज जी त्यांची धाटणी आहे त्याच हिशोबाने इथे गोलंदाजी करतात. आता मात्र चेंडू भरकटला जातोय. उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी योग्य तो निर्णय पंचांकडून आपल्याला कळवला जातोय. इथे देखील स्विचिटचा प्रयत्न आणि तो प्रयत्न इथे फसला जातोय. चांगली गोलंदाजी. इथे देखील वाईट बॉल आहे. जे स्विचिट खेळल्यानंतर ऑन साइडला म्हणजे लेग स्टंपच्या बाहेर गेलेला चेंडू अवांतर मिळणार नाही अशी काहीशी चर्चा होती. हा चेंडू देखील शफल झाल्या कारणाने इथे वाईट बॉल मात्र मिळू शकत नाही. असं समीकरण आहे. पहिला अवांतर त्यानंतर निर्धाव परत अवांतर परत निर्धाव परत अवांतर परत निर्धाव. याचा अर्थ पुढचा चेंडू वाईट बॉल येतोय की काय अशी शक्यता वर्तवली जाते.
बघूया तोच क्रम इथे आहे का, परंतु हा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आता मात्र अवांतर नाहीये, तर विकेटचे इथे पतन होईल. आदित्य इथे होतील बाद. चौथा बॅटर इथे झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. विकी, संधी मिळाली आहे आज, काहीतरी करावं लागेल. आणि अशा प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही केलं तर तुमच्या नावाची चर्चा ही सातत्याने केली जाते. संधी आहे, त्यामुळे त्या संधीचा फायदा तुम्हाला घेणं फार गरजेचं आहे. धावसंख्या इथे 24 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील निर्धाव. चांगली गोलंदाजी, गौरव यांची गौरवशाली कामगिरी. आणि गौरव विथ पवार, गौरव पवार. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळून काढलाय. धावसंख्येत होणारी वाढ, धावसंख्या होते ती 25. 4 षटकं संपलेत, 25 धावा झाल्यात. अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती अजय काळे, संघाचे संघनायक, कॅप्टन जबाबदारी इथे स्वीकारतायत. आणि ठाऊक आहे संघ मालक आपल्यासाठी जे इन्व्हेस्टमेंट करतात, आपल्या खेळाडूंवरती जेवढा विश्वास ठेवतात, ज्या प्रकारे आपल्या संघाची बांधणी करतात, जी जबाबदारी घेतात, ती जबाबदारी इथे कॅप्टनला देखील पार पाडावी लागेल. हा चेंडू फारच हळुवार पद्धतीने डाव्या यष्टीच्या बाहेर हाताळलाय. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 26 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील सुरेख निर्धाव चेंडूची सांगता होतीये. ही औपचारिकता आहे, म्हणजे या दोन्ही संघांमध्ये कुठलाही संघ जिंकला तरी देखील त्यांचं आव्हान या स्पर्धेतील संपुष्टात आलेलं आहे. परंतु ही सन्मानाची लढाई आहे. मगाच्या दोन्ही टीम्स त्यामध्ये आपण पाहिलं तर प्रामुख्याने जी दिग्विजय घंटे यांच्या नेतृत्वाखाली जी आपण टीम पाहिली, मल्हार वॉरियर्स, हा संघ खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाचा मानकरी संघ आहे. आता मात्र फार वेळानंतर इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. आणि संघ सहकारी देखील खुश झालेत. विके यांच्या बॅटमधून वाह, नो लुक शॉट, बॉट जाईल इथे लॉंग लेग, सीमारेषा पार, चौकार 4 धावेंसाठी. नो लुक, ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहू शकता कशा पद्धतीने इथे चेंडू खेळला जातोय. नो लुक शॉट, फुटवर्क काहीच नाही, फक्त मनगटाचा केलेला वापर. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू असेल निर्धाव. शेवटच्या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक. 37 धावा आतापर्यंत झाल्यात. 12 धावा गोलंदाजांनी खर्च केला, त्यामध्ये अजून 6 धावेंची वाढ. तब्बल 18 धावा इथे खर्च केल्या जात आहेत. षटकाची होतील समाप्ती. धावसंख्या 43, तर विजयासाठी 44 धावेंची गरज आहे. चला फुरसुंगी 11 44 धावा इथे तुम्हाला बनवायच्या, तर क्रियान स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने 43 धावा बनवल्या, तर 44 धावा डिफेंड करण्याचं काम त्यांच्या गोलंदाजांकडे देखील असेल. नक्की काय घडेल, काय बिघडेल, दुसऱ्या डावाचा खेळ इथे मैदानामध्ये संपन्न केला जाईल. आणि लगेच समालोचन कक्षामध्ये विनोद चोरगे सर आपल्याबरोबर जोडले जातील. या सर, आपलं इथे या समालोचन कक्षामध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती धमाका. 2 वाईट बॉल आल्यानंतर आलेला खणखणीत षटकार. 1 चेंडू आणि 8 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. हुजेफ खान आणि प्रफुल्ल खोमणे ही जोडी मैदानामध्ये. या मॅच मध्ये वेगळी स्ट्रॅटर्जी फुरसुंगी 11ने अवलंबली. हुजेफ खानला ओपनिंगला बॅटिंगला पाठवलं. सुरुवात मात्र मोठ्या फटक्याने षटकाराने. परत एकदा हा चेंडू स्विचेट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र निर्धाव डॉट बॉल. आपला 2 खेळ इथे आपण पाहतोय आतापर्यंत. हुजेफ परत एकदा हवाई हल्ला आणि चेंडू भिरकावून दिला सीमारेषा पार. षटकार. दुसरा षटकार या ओव्हर मधील फुरसुंगी 11 संघाचा. क्रिया स्पोर्ट्स अगदी पाहिलं तर या स्पर्धेमध्ये फार निराशाजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी फाईट त्यांनी तगडी दिली पण अगदी विजय मात्र मिळवता आला नाही. अंकुश गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. धावफलकावरती नजर टाकूया. 14 धावा 27 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. हा चेंडू इथे परत एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हुसेफ खानचा डॉट बॉल निर्धाव चेंडू. यावेळेस हा चेंडू अगदी पाहिला तर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. 4 धावांनी धावफलकावरती होती वाढ. 18 धावा. पहिल्या 5 चेंडू मध्ये बनवलेल्या 18 धावा आपण पाहतोय. परत एकदा हा चेंडू पाहता सुरेख फटका. हुजेफच्या बॅट मधून आलेला आणखी एक सनसनीत चौकार. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा. अर्ध्या धावा पहिल्याच ओव्हर मध्ये हुजेफ खानने बनवल्या. हुजेफ खान मात्र सांगतोय कॅप्टनला टीम व्यवस्थापनाला का मला पहिल्या 2 मॅच मध्ये लवकर बॅटिंगला पाठवलं नाही. या मॅच मध्ये हुजेफ खानने केलेली लाजवाब बॅटिंग. पहिल्याच ओव्हर मध्ये 22 धावा. नवीन गोलंदाज पियुष. प्रफुल्ल खोमणे आता नवीन बॅटर मैदानामध्ये. हा चेंडू इथे अगदी पाहिला तर निर्धाव डॉट बॉल. 23 चेंडू आणि 22 धावांची गरज. परत एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट बॉल. प्रफुल्ल विरुद्ध पियुष आणि परत एकदा फक्त बॅटने हवा घालण्याचं काम. 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट बॉल. यावेळेस फटका हवेत खेळला. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल. 1 बाउंस चेंडूला मात्र थांबवलंय. धाव मिळेल ती केवळ एक सिंगल धाव. सिंगल धावेने हा धावफलक मात्र पुढे सरकेल. 23 धावा. 20 चेंडू 21 धावांची गरज. परत एकदा हा चेंडू पाहतो ऑन साइडला. चांगला फटका खेळला. एक सिंगल आणि ते क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चूक आणि आलेला चौकार. 4 धावा. 4 धावाने धावफलक मात्र पुढे सर केलं. 27 धावा. 27. शेवटचे 19 चेंडू आणि 17 धावांची गरज फुरसुंगी 11 विजयासाठी. काय आलं वरती कोण आहे? प्रफुल्ल आहे ना? आयो प्रफुल्लच्या बॅट मधनं सर्वांना प्रफुल्लित करणारा फटका होता. षटकार. 6 धावा. लवकर संपलंय. 17 चेंडू आणि 11 धावांची गरज. फुरसुंगी 11ने मात्र सामना एकतर्फी करून टाकलाय. प्रफुल्लची लाजवाब बॅटिंग. त्यावेळेस हा चेंडू बॅटची कड आणि इथे फक्त निर्धाव डॉट बॉल. परत एकदा फटका चांगला जोरदार आणि ते चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. प्रफुल्लच्या बॅट मध्ये आलेला चौकार.
शेवटच्या मॅच मध्ये मला वाटतं फुरसुंगी 11 ना जाग आली. पहिल्या 2 मॅच मध्ये धावा बनत नव्हत्या. आता अगदी पाहिलं तर मला वाटतं 3 ओव्हर मध्ये सामना संपवण्याच्या दिशेने वाटचाल करतात. 37 धावा आहे धावफलकावरती. काय रणनीती झाली, अगदी ही रणनीती पहिल्या 2 मॅच मध्ये का अवलंबली नाही. इथे चेंडू हवे झेल टिपला आणि पहिला फलंदाज इथे मात्र बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल गणेश ठोंबरे. शेवटचे 14 चेंडू 7 धावांची गरज. गणेश ठोंबरे नवीन फलंदाज आता मैदानामध्ये आलाय. गणेश नवीन फलंदाज मैदानामध्ये. वाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये वाढ. शेवटचे 13 चेंडू आणि 6 धावांची गरज. आणि यावेळेस मात्र हा सुरेख फटका आणि चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4 धावा. 4 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल 42. शेवटचे 12 चेंडू बनवायचे आहेत 2 धावा. 2 ओव्हरचा गेट शिल्लक बनवायचे आहेत त्यात 2 धावा. बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले. नो बॉल नो बॉल. पण त्याचं मात्र नो बॉलचा इशारा. यावेळेस मात्र हा चेंडू व्हाईट बॉल जिंकली मॅच. आणि सामना या ठिकाणी संपला. पहिला चेंडू नो बॉल नंतर व्हाईट. 12 चेंडू 2 धावांची गरज होती. सामना संपला. सामना जिंकला फुरसुंगी 11 संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन फुरसुंगी 11. शेवटच्या मॅच मध्ये मिळवलेला विजय. एकदा आता आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण दिला जाईल. दोन्ही टीम आता लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. हुजेफ खान.